बघा, पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई 2024 पहिलं गणित आहे. आयताकृती आकाराच्या 60 मीटर लांब व 40 मीटर रुंद व 2 मीटर रुंदीचे एक प्रवेशद्वार असलेल्या बागेला तारेचे 3 वेटोळ्यांचे कुंपण घालायचे असल्यास किती लांबीची तार लागेल? हे आपले ऑप्शन आहे. बघा, एक आयताकृती आहे. याची लांबी 60 मीटर आहे, याची रुंदी 40 मीटर आहे. एवढं माहिती आहे आपल्याला. मग आता आपल्याला माहिती आहे म्हणजे त्या याची काय करायला आपल्याला क्षेत्रफळ न काढता परिमिती काढायला आहे. आता आयताची परिमिती बरोबर काय 2 गुणिला लांबी अधिक रुंदी फार्म्युला. मग आता 2 गुणिला लांबी किती आहे 60, रुंदी किती आहे 40, 2 गुणिला 60 आणि 40 100 म्हणजे 2 गुणिला 100, 100 दुनी 200 मीटर याची परिमिती. पण याला किती वेटोळे पाहिजे? 3 वेटोळे म्हटलेले. मग याला 3 वेटोळे पाहिजे गुणिला 3, 3 0 0 3 0 0 3 दुनी 6 म्हणजे एकूण तार आयताकृती बागेला 3 वेटोळे जर असले तर किती लागेल? 600 मीटर. एकूण तार आयताकृती बागेला 3 वेटोळे असले तर 600 मीटर, कारण एकाला 200 तर 3 वेटोळे म्हटल्यानंतर बेत्रिक्स 600. मग आता 600 मीटर, परंतु इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला? 2 मीटर रुंदीचे प्रवेशद्वार आहे. म्हणजे याच्यामध्येच किती मीटर रुंदीचं प्रवेशद्वार आहे? कुठे असू शकते? 2 मीटर रुंदीचं. मग आता 2 मीटर रुंदीचं प्रवेशद्वार म्हटल्यानंतर 3 वेटोळे म्हटले एका राऊंडला 2 मीटर उरून राहिले, दुसऱ्या राऊंडला परत 2 मीटर, तिसऱ्या राऊंडला 2 मीटर, म्हणजे एकूण 6 मीटर आपल्याला तार कमी लागून राहिली. मग याच्यामधलं 6 मीटर वजा करू आपण. इथं काही नाही म्हणजे 0 0 असते. इथं 5 राहिले, 10 काटमारला 9 10 6 4 9 5 एकूण आपल्याला तार किती लागणार? 594 मीटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. बघा, दुसरा आहे. एक काम पूर्ण करण्यास 2 जणांना 16 दिवस लागतात. तर ते काम 4 दिवसात पूर्ण करायचे असेल तर किती माणसे वाढवावी लागतील? बघा, पहिले आहे काम, त्याच्यानंतर जण म्हणजे याला आपण पुरुष घेऊ किंवा मेल घेऊ, आणि नंतर आहे दिवस. बरोबर आहे. कामाला डब्ल्यू घ्या वर्क, पुरुषाला मेल घ्या आणि दिवसाला डे घ्या. बरोबर आहे. मग एक काम म्हणजे W1 पूर्ण करण्यात 2 जणांना म्हणजे M1 किती दिवस? 16 दिवस म्हणजे D1. हे झालं एक काम, 2 जण 16 दिवस. तसंच हे W2 काम एकच आहे, माणसं किती लागतील ते आपल्याला काढायचं आहे. दिवस 4 आहे. बघा, याच्या आधीच मी सांगितलं सेम. बघा, W1 गुणिला M1 गुणिला D1 बरोबर W2 गुणिला M2 गुणिला D2. हे नाही घेतलं चालते. W1 W2 पण आता आहे तर घेतलं, जाऊ द्या, काही नाही. यांचं एकच काम आहे म्हणून एक M1 किती माणसं 2, D1 किती दिवस 16, एकच काम. M2 काढायचं म्हणून जसं आहे तसं दिवस 4, हे इकडे गुणिला इकडे आणल्यानंतर भागेला 1 गुणिला 2 गुणिला 16 भागेला 1 गुणिला 4.
आता आपल्याला माहिती आहे एकलं तर काही किंमत दिल्यामुळे आपण घेतच नसतो, बरोबर आहे. तर आता 4 भाग जाते, 4 1 4, 4 चूक 16. मग आता इथं काय राहिलं, 1 गुणिला 2 गुणिला 4 भागेला 1, 4 दुनी 8, 8 1 8, 8 भागेला म्हणजे किती 8. आता बघा टोटल माणसं किती झाले आपले, माणसे आपल्याला 8 लागतील, 8 माणसं लागतील. परंतु याच्यापैकी आपल्याकडे ऑलरेडी किती माणसं आहे, 8 माणसापैकी 2 माणसं आहेत. मग 8 मधले 2 माणसं आपल्याकडे आहे, म्हणजे आपल्याला किती माणसं लागतील आता अजून 6 माणसं. त्याच्यामुळे प्रश्न कसा विचारला याच्यावरती लक्ष द्यायचं. जरी आन्सर 8 असेल पण त्याच्यापैकी 2 आपल्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे उरले 7 जण आपल्याला घ्यावे लागतील, म्हणून पर्याय क्रमांक बी. बघा तिसरा क्वेश्चन आहे, 33 दशचिन्ह 7 8 6 5 4 8 9 28 दशचिन्ह 6 7 8 6 5 4 5 यांची वजाबाकी केली असता किती होते. बघा इथं करतो आपण 33 दशचिन्ह 7 8 6 5 4 8 9 वजाबाकी 5 4 5 6 8 7 6 दशचिन्हाखाली दशचिन्ह द्यायचं 8 2. यांची सबट्रॅक्शन आहे, वजाबाकी आहे. बघा 9तून 5 गेले 4 राहिले, 8तून 4 गेले 4 राहिले, 4 मधून 5 जात नाही, 5 मधून 6 जात नाही, 6 मधून 8 जात नाही, 8 मधून 7 जाते. इथं काठ मारला 21 7 16 परत काठ मारला, इथं 15 परत काठ मारला, इथं 14 हे 14 14तून 5 गेले 9 राहिले, 14तून 6 गेले 8 राहिले, 15तून 8 गेले 7 राहिले, 7तून 7 0, 7तून 6 1 दशचिन्ह, 3तून 8 जात नाही, काठ मारला इथं 2 हे झाले, 13तून 8 गेले 5 राहिले, इथं 0. काय आलं 0 म्हणजेच 5 दशचिन्ह 10 78 944 म्हणजे पर्याय क्रमांक डी. एकदम सोपी आहे. बघा त्याच्यानंतर काय म्हटलं, जर ए व बी हे दोन्हीही विषम अंक असतील तर खालीलपैकी कोणता पर्याय समांक असेल. म्हणजे ए आणि बी हे दोन्ही विषम आहेत. कुठली विषम संख्या, ऑड नंबर घ्या तुम्ही. समजा आपण ए बरोबर 5 आणि बी बरोबर 7, तुम्ही 3 आणि 5 घेऊ शकता. बी बरोबर 7 घेतला आणि काय म्हटलेलं आहे की दोघांचं हे सोडवल्यानंतर ए बी सी डी यापैकी कोणचं एक सोडवल्यानंतर सम उत्तर आलं पाहिजे. त्याचा आन्सर काय आलं पाहिजे, सम. पहिले ए अधिक बी घेऊ. ए अधिक बी कधी घेतलं, 5 अधिक 7 बरोबर किती होता 12. त्यानंतर ए अधिक बी अधिक 1 घेऊ, 5 अधिक 7 अधिक 1, 5 आणि 7 आणि 5 12 आणि 13. त्यानंतर ए गुणिला बी अधिक 2 म्हणजे 5 गुणिला 7 अधिक 2 अधिक गुणाकार 35 अधिक 2 बरोबर 37. त्याच्यानंतर ए गुणिला बी म्हणजे 5 गुणिला 7 बरोबर किती आलं 35. मग आता काय म्हटलेलं आहे, कोणता पर्याय समांक असेल. सम म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल किंवा त्याला 2 ने भागले असता बाकी 0 उरत असेल तर सम अंक फक्त आपला 12 आहे. म्हणजे तिन्ही पर्याय याच्यामध्ये बसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक ए अधिक बी. बघा 5वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान आहे. एकदम सोपी क्वेश्चन आहे. 31,005 30,015 30,005 30,025 पर्याय क्रमांक सी 30,005 हा सर्वात लहान आहे. त्यानंतर बघा 1 9 7 इथं स्टार आहे, नंतर 5 4 साधून या संख्येत स्टारच्या जागी कोणता सर्वात लहान अंक पाहिजे की ज्यामुळे ती संख्येस 9 ने पूर्ण भागता येईल किंवा भाग जाईल. आता बघा 9 ने पूर्ण भाग जाण्यास प्रत्येक अंक ठेवून 9 9 भागायला परवडत नाही. 9 ची कसोटी आहे काय आहे, ज्या संख्येतील अंकांची बेरीज केली असल्यास
त्या अंकातील बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 9 ने भाग जाते. म्हणजे आता हा अंक आहे, यातील सर्व अंकांची बेरीज करायची. त्याला जर 9 ने भाग जात असेल तर समजून जायचं पूर्ण संख्येत 9 ने भाग जाते. आता काय अंक लिहून घेऊ आपण. पहिले 1 9 7 5 4 6 2. एक स्टार आहे रिकामा, त्या जागी उंची तो सोडून द्यायचा. आता बेरीज करू. 6 2 8 8 4 12 12 5 17 17 7 24 24 9 33 33 1 34 34. आता 34 मध्ये पर्याय क्रमांक 1 टाकून तो पर्याय क्रमांक 1 काय 1. 34 1 35. आता 9च्या पाड्यात 35 येतात का नाही, म्हणजे हा जात नाही. मग आता पर्याय क्रमांक बी आहे 2. 34 2 36 9 36. पर्याय म्हणजे जिथं कोण जाईल 2 हा अंक येईल. बघा भागल्याचा भाग देऊन दाखवतो. 9 1 9 7 2 5 4 6 2. 9 2 18 1 9 1 9 8 खाली घेतले 2 9 9 81 1 0 खाली घेतला 5 9 1 9 6 खाली घेतला 9 7 63 1 उरला खाली घेतला 6 9 1 9 7 आणि 9 8 72. बघा अशा पद्धतीने हे सोडवायचं नाही. 9ची कसोटी असली की एक्झाम्पल येऊन जाते. बघा कुणालने एका दुकानातून 65 पुस्तके 1050 रुपयांना विकत घेतली व दुसऱ्या दुकानातून 50 पुस्तके एकूण 1020 रुपयांना विकत घेतली, तर त्याची खरेदीची प्रतिपुस्तक सरासरी किंमत काय. आपल्याला काय आपण काय करू. पहिले पहा 65 पुस्तकं एवढ्याची 1050 रुपयाची. त्याच्यानंतर परत 50 पुस्तकं किती रुपयाची 1020 रुपयाची. प्रतिपुस्तक पाहिजे म्हणजे काय करावं लागेल. पहिले रुपयांची बेरीज करू. 1050 अधिक 1020 भागेला पुस्तकं 65 अधिक 50 0 5 2 7 0 2. याची टोटल 5 6 5 11 115. म्हणजे 2070ला 115 भाग द्यायचा. म्हणजे प्रतिपुस्तक सरासरी याला 5 भाग जाते. इथं 0 इथं 0 तोडला तर चालते तुम्ही, किंवा 2070ला डायरेक्ट 115 दिला चालते. समजा आता जाऊ द्या 2070ला सरळ 115 भागच देऊन टाकतो. 115 दोन्ही 200च्या वर जाता म्हणजे भाग जाईल एकाचा 115चा. 7तून 5 गेले 2 राहिले. इथं काटमारला 1 राहिलं. 10तून 1 गेले 9. इथं 0 इथं 0 5 8. आता 920 आले म्हणजे 115 5 8 40 8 न 64 8 45 0 8 1 8 4 9 8 1 8 सॉरी 8 45 0 44 8 1 8 4 12 2. चला 1 8 1 8 9 म्हणजे भाग गेला 8चा. म्हणजे प्रति पुस्तक आपल्याला त्याची सरासरी किती मिळाली 18. पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतरचं बघा 4 अंकांची सरासरी 60 आहे. पहिले सांगितलं 4 अंकांची सरासरी 60 आहे. पैकी पहिला अंक इतर 3 अंकांच्या एकूण बेरजेचा 1/4 भाग आहे. तर तो पहिला अंक कोणता. बघा आता बघा सरळ आपल्याला माहिती आहे सरासरी म्हणजे सरासरी 60 आहे म्हणजे ते आहे मधलं पद. बरोबर आहे. ते समोर 2
आणि मागे 2 म्हणजे असे टोटल अंक किती होतील ते 5 होतील. तर मग आता टोटल अंक आपल्याला दिलेले किती आहे 4 म्हणजे 60 गुणेला 4 अंक आहे सरासरी आहे 60 गुणेला 4 म्हणजे किती आले 240 बरोबर आहे 240 आणि त्याला भागेला किती अंक रे भाऊ 5 कारण बघा हे जी सरासरी 60 आहे हे आहे मधातलं पद मधले पद याच्यासमोर 2 अंक समजा 1 2 3 4 फॉर एक्झाम्पल आणि हे मधातलं आपण 5 पकडू 2 2 4 आणि 1 5 म्हणजे टोटल अंक भागेला किती करावे लागतील 5. मग आता 240 ला 5 ने भाग द्यायचा 5 20 इथं 4 0 खाली घेतलं 0 5 8 40 म्हणजे याचं उत्तर डी नंबरचं आहे 48 48. बघा दोन संख्यांचा मसावी व नसावी अनुक्रमे 12 आणि 336 आहे जर त्यापैकी एक अंक 84 असेल तर दुसरा अंक कोणता. आता 9 नंबरचं बघा आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला मसावी गुणेला लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार मसावी गुणेला लसावी किंवा लसावी गुणेला मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. मग दोन संख्यांचा एक आहे 12 दुसरी आहे 336 बरोबर दोन संख्यापैकी एक अंक म्हणजे एक संख्या आहे 84 दुसरी माहिती नाही ती 1 x ला 84 गुणेला 1 आणल्यानंतर भागेला 12 गुणेला 336 भागेला 84 बरोबर x 12 1 12 12 म्हणजे 336 भागेला 7 बरोबर x. हेच तुम्ही व्यवस्थित असे घेऊ शकता x बरोबर 336 भागेला 7. मग आता 336 ला 7 ने भाग दिला 7 5 35 जास्त 7 चूक 28 काटमारला इथं 2 1 हे झालं 13 13 2 8 9 10 11 12 13 5 0 6 आणि 7 8 56 आता 56 म्हणजे पर्याय क्रमांक बी 46. त्याच्यानंतरचं बघा नेक्स्ट नंबरचं 10 नंबरचं एस बी बरोबर 7-9 आणि बी सी बरोबर 5-4 तर एस बी बी सी काय असेल बघा. हे गणित याच्या आधी मी मुंबई पोलीसमध्ये जे घेतलं ते मुंबई लोमध्ये त्याच्यातले बरेचसे गणित रिपीट आहे त्यामुळे चांगले अभ्यासात जेणेकरून तुमचा फायदा होईल या भरतीतून नाही तर पुढच्या भरतीतून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण मेहनत लागते हे तुम्हालाही माहिती आहे. बघा 10 नंबरचं एस बी 7-9 म्हणजे आणि बी सी 5-4 आपल्याला काढायचं काय ते बघा एस बी बी सी आपल्याला काढायचं आहे. मग पहिले ए आणि बी ची किंमत ए ची 7 बी ची 9 त्याच्यानंतर बी ची 5 सी ची 4. मग आता बघा काय करायचं पहिले ए गुणेला बी 7 गुणेला 5 7 5 म्हणजे पर्याय क्रमांक इथंच कळलं आपल्याला की सी नंबर आहे समोर सोडवायची आवश्यकता नाही पण तरी. त्याच्यानंतर 9 गुणेला 5 म्हणजे बी गुणेला बी 9 गुणेला 5 9 5 25. त्याच्यानंतर बी गुणेला सी
त्याच्यानंतर बी गुणिला सी म्हणजे 9 गुणिला 4 9 36 काय आलं 35 45 45 36 पर्याय क्रमांक सी. कारण हे पहिलं झालं समोर सोडवायची गरज नाही जिथं वेळ वाचत असेल टाईम वाचत असेल तिथं. परंतु जर बा कदाचित आहे की नाही यापैकी नाही आहे असे दिलेलं आहे म्हणून मग सोडून पाहिलंच. त्याच्यानंतर बघा 5 जणांचे प्रतिमाहा उत्पन्न जर अनुक्रमे रुपये 1132 1140 1144 1144 आणि 1148 असेल तर त्यांची सरासरी की आपल्याला माहिती आहे सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज भागेला जे असेल जेवढ्या संख्या असतील तेवढ्या. म्हणजे किती आहे 1132 अधिक 1140 अधिक 1144 अधिक 1136 अधिक 1148 भागेला किती आहे 1 2 3 4 भागिले 5. बेरीज करू 8 7 14 14 4 18 18 2 0 2 4 2 6 3 9 4 13 4 17 3 0 2 3 4 5 6 नंतर 1 2 3 4 5 5 5 1 5 5 1 5 5 दुनी 10 5 0 0. तेव्हा हा तर पर्याय नाही आहे. चेक करू द्या मला 2 आणि 1 3 3 आणि 4 4 आणि 5 5 आणि 6 6 आणि 7 तर 7 आहे 1 2 3 4 5 बरोबर असं होतं. 5 वेळा 700ला 5 भाग 5 1 5 0 नंतर घेतला 7 5 1 5 2 उरले नंतरचा 0 5 20 खाली 0 5 0 0 नंतरचं 0 म्हणजे 1140 1140 पर्याय क्रमांक आहे डी. म्हणून लक्ष ठेवायचं व्यवस्थित सोडवायचं. बघा काय म्हटलेलं आहे श्यामने एक यंत्र रुपये 12,000ला विकत घेतले व 15,000ला विकले तर त्याचा फायदा किती टक्के झाला. बघा 12,000ला विकत घेतले म्हणजे खरेदी केली. खरेदी किंमत किती झाली 12,000 रुपये आणि विक्री किंमत 15,000 रुपये. मग आता काय करायचं पहिले काढायला लागेल आपल्याला त्याचा किती टक्केवारी विचारली. पहिले काढायला लागेल आपल्याला नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजेच 15,000 वजा 12,000 नफा किती आला त्याने 3,000 रुपये नफा आला. मग आता आपल्याला गणितामध्ये काय विचारलं त्याचा फायदा म्हणजे नफा. मग आता त्याचा फॉर्म्युला आहे नफा किंवा तोटा शेकडेवारी बरोबर नफा किंवा तोटा भागेला खरेदी किंमत गुणेला 100. बघा आता नफा तोटा शेकडेवारी नफा असेल नफा तोटा असेल तोटा. इथं नफा विचारला नफा तोटा नफा किती आला 3,000 रुपये. नफा आहे म्हणून नफा लिहिला आपण तोटा असता तर तोटा लिहिला असता. 3,000 गुणेला 100 खरेदी किंमत आहे 12,000 रुपये. 12,000 लक्ष 1 2 3 शून्य गेले 1
3 शून्य गेली. आले काय 300/12 त्यांना भाग जाते. आता जाऊ द्या 300 केवढी मोठी संख्या नाही आहे, भागच देऊन टाकू. 12 24 36 जास्त होतात म्हणून 12 24 इथं 6 शून्य आणि 12 पंच 60 म्हणजेच त्याचं उत्तर किती आलं सी नंबर. त्याचा किती टक्के फायदा झाला 25% फायदा झाला. सूत्र पाठ असू द्या, सूत्र असले पटापट सोडवता येते. त्याच्यानंतर बघा याच्यावर मी एक एक्झाम्पल घेतलं होतं मागच्या याच्यामध्ये. बघा तसं सेम आहे. एक टाकी एका नळाने 20 मिनिटात भरते तर दुसऱ्या नळाने ती 30 मिनिटात भरते. जर दोन्ही नळ एकत्र वापरले तर टाकी भरण्यास किती मिनिटे लागतील. बघा एक टाकी एका नळाने किती टाइम लागते 20 मिनिटे. म्हणजेच आपण घेऊ 1/20. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या नळाने एक टाकी दुसऱ्या नळाने किती मिनिटात भरते 30 मिनिटात. 30 मिनिटात म्हणजे 1/30. आता हे दोन्ही नळ म्हणजे एकत्र चालू केले तर टाकी भरण्यास किती मिनिटं. दोन्ही नळ म्हणजे हा 1/20 अधिक 1/30 केले एकत्र चालू. आता यांचा करू तिरपा गुणाकार करून लसावी. बघा कसा 1/30 1/30 अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं 20/1 किंवा 1/20 भागेला छेदाछेदाचं 20/30. तर काय होईल 30 अधिक 20 भागेला हे 2 शून्य दिले 3 दुनी 6 600 26 50 भागेला 600 हे 0 राहिले 5/60 भाग जाते 5 1 5 5 दुनी 10 म्हणजे 1/12 5 मिनिटं. म्हणजे शेवटपर्यंतचे म्हणजेच किती मिनिटं लागतील 12 मिनिटे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 अशा पद्धतीने सोडवायचं. मुद्दामून आरामशीर घेत आहे कारण कसं जास्त क्वेश्चन घेतलं तर मावत नाही, दिसत नाही. त्याच्यामुळे आता परत व्हिडिओ किती टाकायचे डिलीट करून खूप मेहनत लागते. म्हणून आता शांततेत चालू आहे. वेळ लागेल परंतु शांततेत अभ्यास. आता त्याच्यानंतर बघा एक व्यक्ती सायकलने 150 मीटर अंतर 25 सेकंदात कापते तर प्रति वेग ताशी किलोमीटरमध्ये किती. आता ताशी किलोमीटरमध्ये वेग विचारला. आता बघा आपल्याला फॉर्म्युला आहे अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. सॉरी ताशी किलोमीटर वेग बरोबर अंतर गुणिला वेग. ठीक आहे. मग आता अंतर गुणिला वेळ वेग बरोबर मग अंतर किती आहे 150 आणि वेळ किती लागते 25 सेकंद. यांचा गुणाकार करू 25 0 0 25 5 1,600 40 12 25 1 25 आणि 12 किती 37 3750. मग आता काय करायचं 3750 आलं. बघा सॉरी हा थोडा फॉर्म्युला चुकीचा गेला होता.
अंतर बरोबर वेग गुणिला वेग, हा फॉर्म्युला आहे. अंतर आहे 150 बरोबर वेग माहिती नाही, वेळ आहे 25, हे वेगला 25 गुणिला आहे, इकडे आणल्यानंतर भागेला 150 भागेला 25 बरोबर वेग. तर आपल्याला माहिती आहे 25 × 150, 25 शंभर 25 × 150, वेगाला 6, पण हा काय आला 6 मीटर पर सेकंद आला. आपल्याला काय पाहिजे किलोमीटर मध्ये पाहिजे, ताशी किलोमीटर. म्हणजे आपण याला काय करू, वेगाला गुणिला 18 भागेला 5 बरोबर आहे. 18 सकम, सकम म्हणजे 108, 4 6 1 6 10 108 भागेला 5, 108 भागेला 5. मागच्या गणितात सांगितलं होतं मी तुम्हाला, जेव्हा किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं असेल तर तेव्हा 5 वरती पाहिजे अंशात, 18 खाली पाहिजे छेदात. जेव्हा मीटर पर सेकंड जे किलोमीटर पर आवर करायचे असले तेव्हा 18 अंशात 5 छेदात. एवढं लक्षात ठेवा. 5 दुनी 10, 0 0 खाली घेतला, 5 1 5 दशक चिन्ह 0, 5 30 म्हणजे 21 दशक चिन्ह 6. पर्याय क्रमांक बघा. चुकते प्रत्येकाला लागूच आहे. असं कोणीच नाही आहे की जगामध्ये ज्याला पूर्ण नॉलेज आहे. आणि गणित विषय म्हटल्यानंतर चुकवणं साहजिक आहे, चुकला तो माणूसच नाही आहे. असो, द्या लक्ष. बघा 6 गुणिला 3 कंसात 3 वजा 1 बरोबर काय. आता लिहून घेऊ आपण 6 × 3 इन ब्रॅकेट 3 - 1. आता काय करायचं आपल्याला, 6 गुणिला 3 ब्रॅकेट सोडला, 3 मधून 1 गेले, किती राहिले 2. मग त्यांचा गुणाकार 37 18, 18 गुणिला 2 आणि 18 दुनी 36. पर्याय क्रमांक सी. बघा 42 भागेला 10,000 ची किंमत दशांश अपूर्णांकात किती. याला भागही दिला तर चालते, 2 भाग जाते. आता सरळ सरळ दशांश अपूर्णांकात आपल्याला काढायची आहे. बघा सरळ सरळ सांगतो मी तुम्हाला, 10,000 भाग देतो. आता एक लक्ष द्या, म्हणजे भागाकारच पक्का होऊन जाईल तुमचा. भाग जात नाही, पहिले गेला शून्याचा, ठीक आहे 2 4. त्यानंतर पॉईंट दिला, इथे घेतलं 0. आता जाते का भाग, अशा वेळेस गेला शून्याचा, 0 2 4. परत दिलं 0, भाग जात नाही शून्याचा, 0 0 2 4. इथं दिलं 0 घेतलं. आता 10 × 40 बरोबर आहे. शून्य 0 0 2 0 खाली घेतलं 0, जाईल दोन्ही 20. 0 0 0 0 0 म्हणजे 0 दशक चिन्ह 0 0 4 2, 0 दशक चिन्ह 0 0 हे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेला नंतरचा क्वेश्चन, खालीलपैकी सर्वात छोटा अपूर्णांक कोणता. आता बघा छोटा अपूर्णांक, आता काय करू, प्रत्येकाला भाग देऊ. समजा 15 भागेला 16 आहे, 15ला 16 भाग दिला, भाग जात देत नाही, पहिले शून्याचा, 15 पॉईंट दिला, खाली 0. 15ला 16 जाईल नाही, 16 मग 9चा देऊन बघू. 16 गुणिला 9 9 54 4 14 144. इथं 6 0 0 16 म्हणजे 0.93. याचं किती आलं बघा, 0 दशक चिन्ह 9. आता 19ला 20 भाग जात नाही, शून्याचा, दिला 20 मग 80 म्हणजे 180. आणि घेतलं 0, 20 पंच 100,
म्हणजे किती आलं 0.95. त्याच्यानंतर 24ला 25 भाग जात नाही पहिले शून्याचा 4 2 0.0 25 9 225 5 1 0 25 8 150 सॉरी 25 8 नाही 25 सक 150 25 8 200 होते ना. म्हणजे याचं किती आलं 0.96. तर आला शेवटचा 34ला 35 त्याचा भाग जात नाही पहिले किती शून्याचा पॉईंट दिला 0 90 45 5 4 4 27 28 31 म्हणजे भाग केला 9चा 315 5 2 0 त्यानंतर 35 8 45 शून्याच्या 24 4 28 7 5 35 5 7 21 24 35 7 म्हणजे 0.97. आता बघा इथं आपल्याला काय विचारला खालीलपैकी सर्वात छोटा अपूर्णांक कोणता. सर्वात लहान संख्या कोणची असली 0 पॉईंट नंतर 9 आहे सर्वच ठिकाणी 9 आहे. त्यानंतर सर्वात लहान अंक इथं आहे 3 इथं आहे 5 इथं आहे 6 6 म्हणजे सर्वात लहान कोणचं आहे 3 म्हणजे सर्वात लहान झाली ही म्हणजे पर्याय क्रमांक 1. आणि सर्वात मोठी जर विचारली ती तर 0.97 पर्याय क्रमांक डी लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन काय म्हटलेलं आहे 304 वेळा 141 किती होतात. 304 वेळा 141 म्हणजे यांचा काय गुणाकार बघा 304 गुणिला 141 पहिले 1 न गुणायचं सर्व अंकाला 1 4 4 1 0 0 होतात 1 3 3 त्यानंतर फुल्ली किंवा 0 4 चूक 16 6 हातचाला आहे 4 0 0 अधिक 1 0 अधिक 1 1 4 3 12. आता 1 न गुणायचं तर 2 फुल्ल्या येतील 1 4 4 1 0 0 1 3 3 यांची बेरीज 4 6 4 7 1 8 2 4 42,866 म्हणजे पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर बघा परत एक्झाम्पल दिलं काय 999 गुणिला 99 गुणिला 9 भागेला किंवा भागेला उलट गुणेला करू घातांकाचं येतं बघा काय होईल 999 गुणेला 99 गुणेला 9. आता हे जर गुणेला केले यांना 999 गुणेला 99 गुणेला 9 हे जर 99 गुणेला केले तर 1 अंशात जाईल 99 छेदात हे 9 केले गुणेला 1 भागेला 9 गुणेला 1 भागेला 3. आता बघा कसं होईल 999 गुणेला 99 गुणेला 9 आणि भागेला हे सर्व याला गुणेला आणि खाली काय येतील 99 गुणेला 9 गुणेला 3 काय 99 1 99 9 1 9 भाग जाते 3 1 3 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 म्हणजे 333 भागेला 1 म्हणजेच किती येते याचं उत्तर 333 म्हणजे पर्याय क्रमांक सी. बघा
दोन व्यक्तींमध्ये 16 वर्षाचे अंतर आहे. 6 वर्षापूर्वी त्यापैकी मोठ्याचं वय वयाने छोट्या व्यक्तीच्या 3 पट होते, तर मोठ्याचे वय किती? बघा, लक्ष द्या. समजा मोठ्याचे वय y वर्षे आणि लहानाचे काय घेऊ मग x वर्ष. ठीक आहे. मग पहिली अट काय म्हटलं, दोन व्यक्तींमध्ये 16 वर्षाचं अंतर आहे. दोन व्यक्तींमध्ये 16 वर्षाचं अंतर म्हणजे y वजा x बरोबर 16. हेच व्यवस्थित लिहिलं. x पहिले घेतलं तर काय होईल, वजा x अधिक y बरोबर 16. समजा याला जर इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर काय म्हटलं, मोठ्याचे वय ही झाली पहिली अट. मोठ्याचे वय वयाने छोट्या व्यक्तीच्या 3 पट होते. मोठ्याचं वय 3 पट होते, पण हे केव्हाचं, 6 वर्षापूर्वी. आता बघा, 6 वर्षापूर्वी शब्द यूज केला. मग मोठ्याचं 6 वर्षापूर्वी काय होईल, y वजा 6 आणि लहानाचं 6 वर्षापूर्वी x वजा 6 झालं. हा मोठा हा लहान, हे झालं 6 वर्षापूर्वीची अट. पण 6 वर्षापूर्वी त्यावेळी मोठ्याचं वय हे वयाने छोट्या व्यक्तीच्या किती पट होतं, 3 पट. बघा, y वजा 6 3 गुणिला x 3x वजा आणि 3 18. काय करू, हे 3x इकडे आणले, अधिकची काय होती वजा 3x अधिक y वजा 18. 6 तिकडे गेले, वजाचे काय होतील अधिक. हा, लक्ष द्या, वजा 3x अधिक y वजा 18 मधून अधिक 6 गेले, राहिले किती वजा 12. हे झाले b. आता दोन समीकरणं भेटले, हे सोडू. आता काय होईल, इथं अधिक y आहे, इथे अधिक y आहे, म्हणजे या दोघांची काय करू, वजा बाकी. बघा, a वजा b. आता कशी करतो मी, बघा, वजा x अधिक y बरोबर 16 झाला a. आता b वजा 3x अधिक y बरोबर वजा 12. हे झालं b. आता यांची वजा बाकी आहे. वजा बाकी आहे, हे वजा वजा काय होईल अधिक, हे अधिक आहे तर काय होईल वजा, हे वजा आहे तर काय होईल अधिक. 12 आणि 16 किती झाले 28. इथं काही नाही म्हणजे एक वस्तू, इथं काही नाही झालं, हे जे गेले अधिक वजा कॅन्सल. इथं एक आहे, इथं ऑलरेडी 3 आहे, काही नाही म्हणजे इथं 1 आहे. मग 3x मधून 1x गेला, राहिले 2x. बघा, हे चिन्ह बदलले आपण, x ला 2 गुणिला, इकडे गेल्यानंतर भागेला, म्हणजेच x बरोबर 28 भागेला 2. म्हणजेच 2×8 x बरोबर काय आलं 14. आता 14 हे कोणाचं आहे, लहान भावाचं वय. आपल्याला कोणाचं पाहिजे, मोठ्याचं पाहिजे. मग मोठ्याचं काय आहे, y आहे. मग y काढण्यासाठी आलेली x ची किंमत या 1 मध्ये ठेवू. x ची किंमत 1 च्या ठिकाणी ठेवू. बघा, इथं वजा 14 वजा x अधिक y बरोबर 16. हे आहे ना इक्वेशन ए मध्ये ठेवली. इथं हे वजा चिन्ह 14 अधिक y बरोबर 16. 14 तिकडे गेले, वजाचे काय होतील अधिक. 6 4 10 0 आजचा 3. म्हणजे y मोठा किती वर्षाचा आला, 30 वर्षाचा. अशा पद्धतीनं नेक्स्ट नंबर. बघा, एका मेसमध्ये 105 किलो गहू एका आठवड्याला लागते. एका आठवड्याला 105 किलो गहू लागतात, तर 58 दिवसांकरता किती गहू लागेल. बघा, आता आठवड्याला 105 किलो, आठवड्याचे किती दिवस, एक आठवडा बरोबर 7 दिवस. 7 दिवसात लागून राहिले किती 105 किलो, म्हणजे एका दिवसाला किती पाहिजे, 105 भागिले 7. 7 1 7 3 5 7 5 35. म्हणजे डेली दररोज किती किलो गहू पाहिजे, 15 किलो पाहिजे. याचं म्हणणं आहे 58 दिवसाकरता किती, म्हणजे गुणाकार 58 दिवस पुण्याला एका दिवसाचे 15 किलो गहू, तर मग 58 दिवसाचे काढू. 8 5 8 40 0 8 4 4 5 5 25 4 29.
कॉम्प्लिकेशन 1 8 8 1 5 5 0 9 8 17 7 हातचाला 1 5 3 8 म्हणजे 58 दिवसात 870 किलो गहू पाहिजे आपल्याला, म्हणजे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर म्हटलं खालीलपैकी मूळ संख्या कोणती. आता बघा, मूळ संख्या कशाला म्हणतात, ज्या संख्येला 1 व सतत 3 या दोन अंकांना भागतात ते मूळ. आता इथं 19 आहे, 19ला 1 आणि 19 म्हणतात, 21ला 1 3 7 21, 27ला 1 3 9 27, 33ला 1 11 33. बरोबर आहे. आपली अट काय म्हणते, जे संख्येला 1 स्वतः तो अंक आणि 1 या दोनच अंकांना भागतात. व अशी काय पर्याय क्रमांक आहे, कारण हिला 19 आणि 1नच भाग जाते, म्हणून पर्याय क्रमांक ए ही मूळ संख्या आहे. बघा, रुपये 5760 वर दरसाल 6% प्रमाणे 3 वर्षांतर किती व्याज मिळेल. आपण मागच्या वेळेस गणित घेतलेलं आहे. काय व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत भागिला 100. मुद्दल किती आहे, 5760. दर किती टक्क्याचा आहे, 6%. मुदत किती आहे, 3 वर्ष, भागिला किती 100. 0 राहिले 576 गुणिले 6 गुणिले 3 भागिले 10. भाग जाते 6 बेपंचे 10. काय राहिलं मग, 576 गुणिले 3 गुणिले 3 भागिले 5. आता काय 576 गुणिले 3 त्रिक 9 भागिला 5. 9 7 54 4 48 5 9 7 63 5 65 8 48 6 9 5 45 45 6 51 5184 भागिला 5. 5 1 5 0 1 भागिला 0चा 5 3 15 3 खाली घेतले 4 530 4 0 दशचिन्ह 0 5 8 40 म्हणजे 1036 दशचिन्ह 8 म्हणजे त्याच्यासमोर 0 आहे. इथे किती शून्य असले तरी त्याचं उत्तर हे 1036 दशचिन्ह 8च राहते. पण तिथे 0 दिलं तर काही घालून द्यायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर 41209 या संख्येचे वर्गमूळ किती. वर्गमूळ विचारला आपल्याला. माहिती आहे वर्गमूळ म्हणजे दोन सारख्या संख्यांचा गुणाकार. आता सरळ सरळ आता 3 त्रिक 9 9 आहे तर 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 सारखंच आहे. म्हणून आता काय करू, पहिले 203चा 203चा गुणाकार करून पाहू. इथे का तो 3 त्रिक 9 3 0 0 3 2 6 0 0 0, कारण शून्यानं कुठल्या अंकाला गुणलं शून्याचे ते 6 0 0. बेरीज केली 9 0 12 2 चला 1. इथे ते 1209 म्हणजे हे तर नाही आहे 203. मग 203च्या रेंजमधलं दोन्ही 203 203 झाले का. किती आहे 303 बघू. 303 3 त्रिक 9 3 0 0 3 त्रिक 9 1 2 3 3 त्रिक 9 0 9 9 0 1808 चला 91,859. हे जास्त येऊन राहिलं. 203 नाही 303 नाही. आता पर्याय चुकला. हा पर्याय बघू द्या मला एकदा. बघा इथे 103 आहे वाटते. 103 गुणिला 103 करून 3 त्रिक 9 0 3 1 2 3 3 0 1. बरेच वेळचा व्हिडिओ चालू आहे ना. 1 तास होऊन राहिला जवळपास. 10,000. आता 203 गुणिला 203 3 त्रिक 9 0 3 6
1 2 3 2 6 0 2 4 9 0 6 6 12 2 8 7 अच्छा 41,209 पर्याय क्रमांक बी म्हणजे पहिलंच बरोबर होतं ते 2 ऑप्शन झाले ते ठीक आहे. अशा पद्धतीनं इथं आपलं पुणे लोहमार्ग संपलं. आता नंतर घेऊ.